श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंगळवारी 10 ऑक्टोबरला आहे पितृपक्षातली इंदिरा एकादशी। तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। मुलांसाठी मुलींसाठी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तुळशीचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे। तुळशीला आपण विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणत असतो, कारण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे। तुळशीला आपण जर ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी, दोष, संकट, विघ्न दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात आणि नोकरीत सुद्धा प्रगती होईल। प्रगती म्हणजे काय तर मुलं जी असतात तर ती खूप अभ्यास करतात, पण अचानकपणे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं किंवा त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही। बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की काही जी मुलं आहेत तर ती खूप अभ्यास करतात तरी देखील त्यांच्या लक्षात राहत नाही आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही। त्याचबरोबर मुलांनी जर भरपूर चांगल्या डिग्रीज घेतलेल्या असतील, हायली क्वालिफाईड असतील, तरी देखील त्यांना नोकरी हवी तशी म्हणावी तशी मिळत नसेल आणि त्या नोकरी प्राप्तीमध्ये त्यांना बऱ्याचशा अडचणींना फेस करावं लागत असेल, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम त्यामध्ये येत असतील किंवा ते जर नोकरी ज्या ठिकाणी करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा त्यांची ग्रोथ होत नसेल, सॅलरी इन्क्रीमेंट त्यांना मिळत नसेल। त्याचबरोबर तुमची मुलं जर नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतील आणि ते इंटरव्ह्यूज देत असतील पण त्यांचं त्यामध्ये सिलेक्शन होत नसेल, म्हणजे त्यांना हवी तशी त्यामध्ये यशाची प्राप्ती होत नसेल, त्यांची इच्छापूर्ती होत नसेल, तर या मुलांसाठी आणि मुलींसाठी अगदी साधा सोपा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे। तुळशीला आपण ज्यावेळेस ही वस्तू अर्पण करू तर त्यावेळेला आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील। ज्यावेळेस आपल्या मुलांना नजरदोष लागलेले असतात तर त्यावेळेस आपल्या मुलांच्या स्वभावावरती परिणाम तुम्हाला दिसून येत असेल, म्हणजे मुलांचा जो स्वभाव आहे तर तो तापट झालेला असेल, रागीट झालेला असेल किंवा त्यांच्यामध्ये हट्टीपणा वाढलेला असेल, तर असं कशामुळे होतं? जर मुलांना काही ग्रहदोष लागलेले असतील, नजरदोष लागलेले असतील, त्याचबरोबर मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील तर त्याचा परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनावरती होत असतो आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही, त्यांची प्रगती खुंटते। कितीही अभ्यास केला, कितीही त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले किंवा कितीही जरी त्यांनी इच्छापूर्तीसाठी जरी प्रयत्न केले तरी त्यांना हवं त्या प्रमाणामध्ये त्यांची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि यशाची प्राप्ती त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये होत नसते। बऱ्याच वेळेला आपण बघतो की मुलं जी आहेत जेव्हा ते भरपूर मेहनत कष्ट करत असतात आणि तरी देखील त्यांना जर त्या हव्या तशा यशाची प्राप्ती झाली नाही तर ते गोष्टी करणं मुलं सोडून देत असतात आणि त्यामुळेच मुलांच्या जे काही अवतीभोवती जे काही दोष आहेत तर ते सर्व दोष दूर व्हावेत, त्यासाठीच त्याचबरोबर त्यांचे जे काही ग्रहदोष आहेत तर ते सर्व शांत व्हावेत आणि मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, त्यासाठी आपल्याला अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे। कितीही मुलांच्या जीवनामध्ये दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, कितीही विघ्न असू द्या, तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर मुलांसाठी जे काही आपण उपाय करत असतो तर ते सर्व उपाय त्यांच्यावरती जेव्हा आपण करत असतो तर ते फक्त तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करत चला, त्यावेळेसच त्या उपायांचा फरक किंवा त्या उपायांचं फळ हे आपल्या मुलांना मिळत असतं। त्यामुळेच तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इंदिरा एकादशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी तर आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूंची आपल्याला होईल तेवढी सेवा उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आता या उपायाला तुम्ही सेवा म्हणू शकता किंवा तुम्ही उपाय सुद्धा म्हणू शकता। तर सर्वप्रथम एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यानंतर आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या कच्च्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं जे अष्टगंधक असतं, केशर अष्टगंधक असतं, तर त्याचं आपल्याला थोडंसं पाणी बनवायचं आहे आणि देवघरामध्ये जे आपल्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असते तर तिला आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तुम्ही हा अभिषेक पंचामृताने घालू शकता किंवा कच्च्या दुधाने घालू शकता। त्याचबरोबर जे तुम्हाला मी पाणी सांगितलेलं आहे तयार करायला तर त्या पाण्याने सुद्धा तुम्ही हा अभिषेक घालू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांवरती त्यांना अभिषेक घालायचा आहे, त्यांची छान पूजा करायची आहे। त्याचबरोबर त्यांना आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना एक गोडाचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यानंतर आता उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे।
गाईचंच दूध आपल्याला घ्यायचं आहे, म्हशीचं दूध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. कच्चं दूध घ्यायचं आहे, गरम दूध किंवा तापवलेलं दूध आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे. गाईचं 1 कपभर जरी दूध घेतलं तरीही चालेल किंवा थोडंसं अर्धा कप जरी दूध घेतलं तरीसुद्धा पुरेसं होईल. त्यानंतर त्या दुधामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1 कपभर आपल्याला अशा पद्धतीने दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण तयार करून त्याचं पाणी तयार करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदसुद्धा आपल्याला चिमूटभर यामध्ये टाकायची आहे. दुधामध्ये ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर तेव्हा तुम्हाला एक तुपाचा दिवा हा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा बसून उपाय करायचा आहे. दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे. आता तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही मग तेल वगैरे सुद्धा या दिव्यामध्ये टाकू शकता. जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या देवपूजेसाठी वापरत असता तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. पण तुम्ही शक्यतो करून तूप टाकण्याचा या दिव्यामध्ये प्रयत्न करा. त्यानंतर आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे जो लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला आपण कलावा म्हणतो, तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे. तर या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी मातेजवळ तुळशीजवळ तुमच्या जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे दुधाचं पाणी आपण तयार केलेलं आहे तर ते दुधाचं पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं नाही, कारण की तुळशीचा एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि तुळशीमध्ये आपण पाणी या दिवशी टाकायचं नसतं. तुळशीचे पानं सुद्धा तोडायचे नसतात. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीच्या जवळ तुम्हाला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे दुधाचं आणि पाण्याचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे तर त्याचं तुळशीच्या बाजूला जे काही थोडीफार तुमच्या जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे पाणी घ्यायचं आहे. ओंजळमध्ये तुम्हाला हे पाणी घ्यायचे आहे. सूर्याला ज्याप्रमाणे आपण अर्घ्य देत असतो तर त्याचप्रमाणे हे पाणी आपल्याला तुळशीला न टाकता तुळशीच्या खाली वृंदावनाजवळ किंवा कुंडी तुमच्याकडे असेल तर त्या कुंडीजवळ ज्या ठिकाणी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर हा जो कलावा आपण घेतलेला आहे तर तो कलावा आपल्याला तुळशीला बांधायचा आहे. तर हा कलावा आपल्याला खूप लागत नाही, अगदी थोडासा कलावा घ्यायचा आहे आणि तो जो धागा आहे तर तो आपल्याला तुळशीच्या फांदीला बांधायचा आहे. धागा बांधत असताना तुमच्या मनातील तुमच्या मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत. इच्छा बोलत असतानाच तुम्हाला हा धागा तुळशी मातेला बांधायचा आहे. त्यानंतर आपण ज्या 7 लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 108 वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला गाढायच्या आहेत किंवा त्या तुम्हाला पुरायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यानंतर त्या कलाव्याचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी इंद्रा एकादशी झाल्यानंतर म्हणजे बुधवारी आपण जो तुळशीला बांधलेला जो धागा आहे तर तो तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्हाला तो एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही हा धागा टाकला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अतिशय साधा सोपा असा हा उपाय आहे. तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही या एकादशीच्या दिवशी नक्की करा. त्याचबरोबर तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तुमची इच्छा मुलांची तुळशी मातेला समोर व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत तर ती सर्व दूर व्हावीत अशी प्रार्थना आपल्याला तुळशी मातेला करायची आहे. तर अशा पद्धतीने हा तुम्ही उपाय एकादशीच्या दिवशी नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.